खरात बाबाच्या धार्मिक विधीला समाज मान्य करणार का? आणि समाज मान्य करणार म्हणजे हा विधी धर्ममान्यच झाला असं म्हणता येईल का? कारण प्रत्येकाचा धर्म इथं वेगळा आहे. खुद्द खरात बाबा SITला दिलेल्या जबाबात म्हणतो, मी जे काही केलं तो एक पूजेचा विधीचा भाग होता आणि जेव्हा तो या कृती करत होता तेव्हा त्याच्यामध्ये ईश्वरीय शक्तींचा संचार होत होता. कदाचित हे त्याच्या भक्तांना मान्य होतं. म्हणूनच आनंदाने, प्रेमाने आणि अति उत्साहाने ते हे विधी करून घेत होते. त्यासाठी 10,000 पासून ते 10 लाखापर्यंत या पूजाविधीचा खर्च लोक काय व्याजाने पैसे आणून देत होते का? नाही ना. ते सर्व भक्त स्वखुशीने करत होते. कारण त्या भक्तांचा धर्म हा अज्ञानावरती अवलंबून होता आणि अंधश्रद्धेच्या श्रद्धेवर तो विस्तारलेला होता. आणि यामध्ये दुसरा धर्म आहे तो शोषणाचा धर्म आहे. त्यांना जर हे सर्व गैर वाटत असते, खटकत असते, तर त्यांनी एवढ्या मोठ्या रकमा दिल्या नसत्या आणि त्यासाठी 2-2 महिने प्रतीक्षा देखील केली नसती. आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे की हा बाबा या महिलांना, अर्थातच एकल महिला, सिंगल महिला किंवा अविवाहित घटस्फोटित विधवा महिलांची दुसऱ्यांसाठी सेटिंग देखील लावत होता. आता हे सेटिंग लावून देणं हा कोणत्या पूजेचा विधी आहे? हे कुठले शास्त्र आहे अथवा शुद्धीकरण आहे? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण सत्य हे आहे की त्या बाबाच्या भक्त परिवारात हा प्रश्नच कोणाला पडत नव्हता. हे प्रकरण एवढं अजब आहे. कदाचित या बाबांच्या पूजा विधी भविष्यात धर्म विधी म्हणून समाजमान्य ठरतील किंवा सामाजिक मान्यता मिळेल. कारण असाच एक 70 वर्षाचा कृष्ण अवतार बाबा सध्या जेलमध्ये आहे. तो जरी जेलमध्ये असला तरी त्याचे गोकुळ आणि गोकुळवासी लोक त्याला आपला उद्धारकर्ता बापच मानतात. त्याचे सर्व कृष्ण कृत्य भक्तीच्या मार्गावर, शक्तीच्या मार्गावर, श्रद्धेच्या मार्गावर कृष्णलीलाच मानतात. हे खरं या समाजाचं वास्तव आहे. 1.5 वर्षापूर्वी हा खरात बाबा पॅरालिसिसच्या पक्षघातात थोडक्यात बचावला असं म्हणतात. त्याच्यात जर शक्ती संचारते असं तो म्हणतो, तर त्या शक्तीच्या जोरावर पक्षघातात वाकडा झालेला हात सरळ का नाही करू शकला? त्या शक्तीच्या जोरावर 67व्या वर्षी आणि त्या वयात झिरझिर झालेले त्याचे यक्षस्थान फियाग्रा न घेता का नाही चालू शकत? त्यासाठी तो महिलांना मुखशुद्धी करायला का लावतो? या फियाग्राच्या अतिसेवनाने त्याला पक्षाघात झाला असं म्हणतात. तो खरोखरच शक्तिवान असता तर हॉलमधल्या झुंबरचा दिवा चालू बंद करण्याची गरज त्याला काय पडली असती? तो त्या शक्तीच्या द्वारे देखील त्या परिसरामध्ये अंधार करू शकला असता, उजेड करू शकला असता आणि भक्तांच्या जीवनामध्ये देखील प्रकाश आणू शकला असता. हे सगळं अगदी समागमे राजीखुशी बिनबोभाट सुरू होतं आणि महिला आयोगाच्या बाई खचलेल्या, निराश झालेल्या अथवा समस्यांनी ग्रासलेल्या महिलांना या बाबांच्या संपर्कात आणून त्यांच्या जीवनात गोकुळीचे चैतन्य आणि सुख पदरात टाकत होत्या असंच म्हणावं लागेल. काहींना हा अपवाद झाला, काहींना अपाय झाला आणि बाबांचे हे चरमधाम, चरम सुखासह लोक उजागर झाले. बाबांच्या दहशतीपेक्षा बाबावरच्या श्रद्धेचं साम्राज्य हे विशाल होतं. उगाच 39 आमदार बाबांच्या चरणी लीन होत नव्हते. बरं, या बाबाच्या अंगात ईश्वरीय शक्तीचा संचार आहे असं जर मान्य केलं, तर त्या परम ईश्वराला संपत्तीची हाव का होती? जमिनी प्लॉट खरेदी करण्याची बुद्धी किंवा शक्ती त्या बाबाच्या मस्तिष्कामध्ये का संचारत होती? आणि त्याही पुढे कुंभमेळ्याच्या परिसरात या बाबाने ज्या जमिनी घेतल्या त्या कुठल्या ईश्वरांच्या अधिवासासाठी आणि निवासासाठी घेतल्या होत्या? थोडक्यात आंबट शौकीनांचा सुसंस्कृत स्वज्वळ परमार्थिक आनंद म्हणजे बुवा बाबांचा आशीर्वाद असतो. त्याच्या भोगातून आणि उपभोगातून हा धर्मपरंपरेचा अखंड यज्ञ चालत आलेला आहे. मनाची आणि अंतरात्म्याची तृप्ती म्हणजेच पवित्र भक्ती आहे. मग तो भक्तीचा मार्ग, तो विधी पूजेचा मार्ग कसा का असेना, साध्य मात्र एकच आहे: लोककल्याण, लोक उद्धार आणि जनसेवा. धन्यवाद.